असं वायरला, आणि त्याची त्रिज्या किती भेटली 56. पुन्हा ह्याचा चौरस बनवायचा, याचा अर्थ चौरस बनवायचा, याचा अर्थ लक्षणा परीघ काढून घ्या ना. वर्तुळाचा परीघ काढा, परीघ काढण्यासाठी 2πr, 2 गुणाकारामध्ये 22 छेदामध्ये 7r आपला किती आहे 56. 7 या किती आलं 56. 22 दोन्ही 44, 44 गुणाकारामध्ये 8, 8 चोक 32, हातच्याला 3, 8 चोक 32 आणि 3 किती आलं 35, 352 सेमी. म्हणजे याचा अर्थ परीघ जो आला तो 352 आला. आता हा परीघ आला, ही तार फक्त काय करायची तुम्हाला, ही तार घ्यायची लक्षात, त्याला काय बनवायचे चौरस बनवायचा, चौरस. याचा अर्थ चौरस बनवला म्हणजे परिमिती, म्हणजे 352 सेमी परीघ म्हणजे चौरसाचं तो परिमिती असणार राजा. चौरसाची परिमिती बरोबर, चौरसाची परिमिती काय फॉर्म्युला असतो रे, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणाकारामध्ये बाजू असतो, चारही बाजूंची बेरीज. परिमिती आहे 352 बरोबर 4 गुणाकारामध्ये बाजू. कारण बाजू काढावी लागेल, बाजू काढल्याशिवाय क्षेत्रफळ निघणार नाहीये. 4 8 32 राहिले 3, 4 8 32. बाजू किती आली तुमची 88 आली, 88. बाजू किती आली 88, 88 आली का चेक करून घ्या, बाजू बरोबर आहे का. 4 8 32 राहिले 3, 4 8 32, 88 बाजू आली. आता म्हणते काय तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं, त्याचे क्षेत्रफळ किती, क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजूचा वर्ग असतो, बाजूचा वर्ग करा फक्त. बाजूचा वर्ग म्हणजे 88 गुणाकारामध्ये 88 वर्ग करण्यासाठी 3 खंड पाडायचे राजा. चला 8चा वर्ग किती आला 64, हातच्याला गेला 6, पुढे गेला ट्रान्सफर किती झाला तुमचा 6 झाला. 8चा गुणाकार करा, 8 8 64, 64 ची दुप्पट किती आली 128, 128 मध्ये 6 मिळवला, 128 मध्ये 6 मिळवला किती आला 134, हातच्याला 13 खाली राहिला 4 राजा. 8चा वर्ग 64, 64 मध्ये 10 मिळवले किती आले 64, 10 74 वरचे 3 77, 7744 चौसेमी, 7744 सेमी आला का चेक करून घ्या.